मी अरुण घोडके. शिवचिंतन. महाराष्ट्रामध्ये ज्या दोन परकीय सत्तांनी पक्के पाय रोवले होते आणि ते धार्मिक, राजकीय, सामाजिक या साऱ्या प्रकारचा जुलूम केला, त्या दोन सत्तांच्या धार्मिक जुलमाचे वर्णन ते काय करावे. त्यामधील पोर्तुगीज जुलूम अधिक परिणामकारक झाला. गोव्यामध्ये पोर्तुगालची सत्ता सुमारे 450 वर्षे टिकली. त्या मानाने यावनी सत्ता सुमारे 325 वर्षे टिकली. गोव्यामध्ये सुमारे 300 वर्ष पोर्तुगीजांची कडवी सत्ता राहून नंतर त्यामध्ये नरमाई आली. पण गोव्यामधील ख्रिश्चन आणि हिंदू यांचे लोकसंख्येचे प्रमाण 55%, कधी 45% असे होते. गोव्यामध्ये जेवढे सांस्कृतिक मिश्रण झाले तेवढे मराठी मुलकामध्ये झाले नव्हते. परंतु गोव्यातील ख्रिस्ती जुल्म हा महाराष्ट्रातील मुलकातील गोरगरीब रहितेवरती मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यावेळेस दिसून येते. शिवरायांनी स्वधर्म, स्वसंस्कृती, स्वभाषा याच्याविषयी जी अस्मिता गेलेली होती त्याचे पुनरुज्जीवन केले आणि हिंदवी स्वराज्य बळकट केले. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी